नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ आणि पहाटेच्या शुभेच्छा देतो मित्रांनो। शिमग्याची अशी जोरात चळवळ आणि धुमाकूळ चालू आहे या रंगाचा शिमग्याचा। आणि पालख्या सुद्धा येतात, पालख्यांच्या अगदी वाजत गाजत आणि खालूबाजेच्या स्वरात अगदी हा सोहळा, पालखी सोहळा उत्सव जो चालू आहे आणि त्याचा आनंद आपण सगळ्यांनी घेत आहोत मित्रांनो। शब्दच अपुरे पडतात या पालखी सोहळ्याच्या किंवा या भगवंताच्या बद्दल बोलायला म्हटल्याच्या नंतर, कारण कधी कधी शब्दच सुचत नाही काय बोलावं नेमकं आणि त्याच्याबद्दल काय सांगावं। कारण हा पालखीचा आगला वेगळा सोहळा या कोकणामध्ये अतिशय उत्साहाने आणि जोमाने आणि जोरदार असा रंगीबेरंगी अशा तऱ्हेने फुलत चाललेला आहे आणि तो खेळत चाललेला आहे हे सगळे खेळी। आणि आत्ता आपण जिचं आगमन किंवा जिची आपण वाट पाहतोय, जिचे आगमन होणार आहे अशी ही आई झोलाई आणि तिच्यासाठी जी तयारी केलेली आहे, तर सगळ्यांनी अगदी आई झोलाईचं दर्शन घ्यायला सज्ज राहायचं, तयार राहायचं। अंगणं सारवलेली आहेत, तिच्यावरती कोणी रांगोळीचा कणा काढलेला, कोणी चुन्याचे कणे काढलेले आहेत। तर हिचं मानाचं स्थान जोशींच्या इथे म्हणजे पांडुरंगरामजी जोशी इथे बसतात आणि इथे या अंगण्यामध्ये अगदी फुलवलेलं आहे या कण्याने, चुन्याच्या कण्याने स्वागत केलेलं आहे। पदचिन्ह सुद्धा आपल्याला दिसतात पावलाची आणि तिच्या स्वागतासाठी हा पालखीसाठी कणा असतो, एक प्रकारचा वेगळा कणा। आणि हे असे चुन्याचे कणे काढलेले ही गावची पारंपरिक पद्धत, जुनी पद्धत अगदी पाहताना कौतुकास्पद वाटत असते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता या पालखीसाठी जे तयार केलेलं आहे शामी येण्यासारखं अगदी फुलांनी, कागदी फुलांनी सजवलेला हा पालखीसाठी तिचा हा सगळा डोलारा बसवण्यासाठी आणि वरती जे सजवलेला आहे फुलांनी, अगदी रंगीबेरंगी फुलांनी। आणि दुसरं म्हणजे आपल्या या आंब्याच्या पानासारखं दिसणारं हे सगळे फुलं आणि आंब्याच्या पानात ओवलेली ही हार 2 खांबांना अगदी सजवलेला आहे कपड्याने आणि वेलीने। अशा प्रकारे हिची तयारी केलेली आहे। तर अशा प्रकारे तयारी केलेली आहे पालखी येण्याची। आता फक्त वाट आणि पालखी येणार आहे इथून। तर मित्रांनो भेटूया पालखी आल्यावर आता आपण। सो मित्रांनो, आपण जिची आतुरतेने वाट पाहतोय अशी आपली माठवण करीन आई झोलाई चं आगमन झालेलं आहे। तुम्हाला ढोलाचा आणि ताशाचा आवाज येत असेल, सनईचा। बघूया, आता तिचं आगमन झालेलं आहे आपल्याकडे आणि तिच्या स्वागतासाठी आम्ही उभे राहिलेलो आहे। तर अगदी वाजत गाजत ताशाच्या, सनईच्या आणि ढोलाच्या तालासुरात अगदी येते, आपल्याला लांबून दिसते। अगदी खरोखरच एक वेगळा आगला वेगळा क्षण वाटतो ही पालखी येताना आणि असा शिमगा उत्सव आमचा आनंदी आनंद साजरा होत असतो यामुळे।
आठवण करीन पालखी म्हणजे आई झोलाईचं आगमन झालेलं आहे. खूप खूप समाधान वाटलं आणि संपूर्ण खेळी अगदी सगळ्या खेळ्यांचं अगदी पुन्हा एकदा आमच्या गावात दरवर्षी सालाबाद प्रमाणे याही वर्षी पालखी आणले त्याबद्दल सगळ्यांचं अगदी मनपूर्वक आभार सगळ्यांना. आणि सगळ्यांना शिमग्याच्या होळीच्या शुभेच्छा देतो आपल्या या सातांबे गावाच्या वतीने आणि संतोष फळे युट्यूब चॅनलच्या वतीने. तर असंच आता आईचं दर्शन घेण्याचं संपूर्ण गाव इथे आपल्या जमा होणार आहे आणि मग गाराणं वगैरे आपले बुवा पाटील व ते म्हणasतील आणि आपल्या या पालखीला गाराणं घालून अगदी सगळ्यांची जे देवी भक्त आहेत यांना दर्शन देऊन ही आई झोलाई तृप्त करणार आहे आणि सगळ्यांना समाधानी करणार आहे. तर बघूया आपण थोड्या वेळात. तर आई भवानी माय माऊली आपली बसलेली आहे पालखीत अगदी चारकुराच्या चौकड्यावर. या शिमग्याच्या निमित्ताने बघतो आपण खेळायला आहे सातांबे गावात खेळायला आले दर्शन द्यायला आलेले. तर देवीची स्थापना अगदी केलेली आहे बघतोय पालखीत आणि अशा प्रकारे या घडवलेली मूर्ती स्वरूपात चांदीच्या मूर्ती स्वरूपात या देवीचं दर्शन आपल्याला होत आहे आणि तिच्यासमोर ओटी वगैरे मांडून आपली ही गाराणं घालण्याचं मावशीचं आणि मिसेस जोशी निषेधच्या मिसेस आपले बघतोय आपण ओटी भरण्याचं जो विधी आहे तो चालू आहे अशा प्रकारे. बरं आहे ना. पाटील भाऊ आपल्या गाराणं घालणार आहेत बघा. तर इकडे आपल्याला लागलेली दिसते भक्तांची गर्दी. ओटी घेऊन अगदी संपूर्ण गावातील अगदी देवी भक्त आलेले आहेत. सो मित्रांनो आपण पाहतोय की सगळी अगदी मंडळी या आई झोलाईच्या चरणी दर्शन घेण्यासाठी अगदी आरत्या घेऊन गाराणं घालण्यासाठी आलेले आहेत संपूर्ण गावातली मंडळी आणि खेळी वगैरे सगळे जमलेले आहेत. तिकडे वाजंत्री वगैरे अगदी सगळे अगदी गेले काही दिवस सतत पालखीचा प्रवास करून अगदी थकलेले असतात आणि मस्तपैकी नाश्ता विष्टा करायला बसलेले आहेत. चहा वगैरे झालेला आहे त्यांचा चांगला आणि कल्पेश खास आलेला आहे या कार्यक्रमासाठी शिमगा उत्सवासाठी. तर अशा प्रकारे हे संपूर्ण आपला कार्यक्रम चालू आहे. तर माझ्यासोबत ही सगळी मंडळी आहे आणि खास म्हणून माझ्यासोबत आहे नाव काय कुणाल गोविंद कुणाल सुधाकर गोविंद. त्यांना सुद्धा शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा गोड गोड शुभेच्छा आणि होळीच्या. आणि हा शिमगा उत्सव त्यांना खूप सुखीनी समृद्धीने समाधानी जावं असं आई झोलाईच्या चरणी प्रार्थना करतोय. नक्कीच व्हिडिओ चांगले आहेत आणि तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सगळं बघतो या कंटेंटमध्ये काय काय आहे आम्हाला ते कळतात त्यामुळे मी बघायला खास आलो आहे. थँक्यू सो मच आणि धन्यवाद तुम्ही आलात आणि असंच आम्हाला सहकार्य करावं हीच तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो. आणि व्हिडिओ जरूर शेअर करा सगळ्यांना आणि कमेंट वगैरे नक्की पाठवा चूक काय असेल बरोबर काय असेल तर. सो आपण असंच दर्शन घेत राहणार आहोत आणि आई झोलाईचं आणि आत्ता आई झोलाईची आलेली आहे ती आपल्याकडून थोड्याच वेळात पुन्हा परतीच्या प्रवासाला जाणार आहे अंजल्यातून. अगदी तिचं असं वैशिष्ट्य आहे की 84 गाव घेते परंतु 84 गाव न घेता ती काठी वगैरे ती फिरत असते आणि जे काही नेमके मोजके गाव असतात ती मोजक्या गावात जाऊन अगदी दर्शन देत असते दरवर्षी सालाबाद प्रमाणे शिमग्याच्या निमित्ताने. तर मित्रांनो जवळजवळ अगदी गाराणं घालून झालेला आहे पालखीला. सगळे गावातल्यांनी ओट्या आणलेल्या आहेत आणि पाटील भाऊनी सुद्धा गाराणं घातलेलं आहे झोलाई मातेची चरणी. परंतु झोलाई मातेची जरा आपण माहिती घेऊया थोडीशी थोडक्यात. पाटील आपल्या आईची नावं आणि थोडक्यात प्रवास किती गाव घेतात ते थोडक्यात सांगा तर आपण ऐकूया. आपल्या प्रथम मातेची नावं किती आहेत आणि आतमध्ये कोणत्या कोणती देवी बसवलेत ते सांगा. झोलाई देवी प्रथम झोलाई देवी चौंडा आहे वर्धा आहे मान आहे या अशा देवींची नावं आहेत. आणि ही आता आम्ही प्रत्येक मध्ये 5व्या होळीच्या दिवशी
वडवली गावातून अगदी ताडीलपर्यंत वडवली, हातीत, कुळावले, कादिवली, वेडवी असा हा जो मार्ग आहे काय आपल्या सातांबा काय ह्या बाजूने आम्ही ही पालखीची मिरवणूक आम्ही करतो. आता लास्टला आमची ताडेली आज वस्ती आहे काय त्या वस्तीला आम्ही सर्व लोक आमच्या पाठीशी 10-15 खेळी असतात. आम्ही स्वतः वाजंत्री असतो, गावठी असतो, गुरव असतो. हा संबंध मेळावा आहे हा आम्ही अगदी लास्टपर्यंत ताडीलपर्यंत आम्ही बांधावरती लास्ट असतो. परंतु भानगरांमध्ये खाली उतरतो साकोर्ड्यातून, परत समा भरतो भानगरला मोठा. तिथे जवळजवळ 100-200 वटी असते. कर्जाई कालका अशी देवीची नावं आहेत. तिथून निघालो की आमच्या जागेवरती रात्री 12-1 वाजता आम्ही आमच्या झोलाईदेवी मंदिरामध्ये पालखीचं आगमन करतो. होळीच्या दिवशी की होळीच्या दिवशी सकाळी 8 वाजता पंचकृषीचा होम असतो. तो 8 वाजता लागतो. भाव येते माघारी भाव आले तिचा समा भरते बहिणीपासून उत्तर बहिणीला घेऊन त्याच्या गावी जातोय. मग तिथे जत्रा वगैरे फुललेली असते. मग तिथे समा जो मिटला मग तिथून 10 पावला भाव बहिणीला पोचवा येतो. सानेवर कधी जाते? आणि गाव मग त्या गाव दुसऱ्या दिवशी घेते का? हा दुसऱ्या दिवशी 5 दिवस आम्हाला फिरायचा असतो पंचकृषीमध्ये. ठीक आहे. तर बघितली आपण माहिती दिलेली गुरुबुवानी. तर बुवानी गाराणं घातलेलं आणि आता थोड्या वेळात संपूर्ण गावाचे गाराणं पाटील बुवा घालणार आहेत आणि त्यानंतर ही पालखी आपली लेझिमच्या तालासुरात आणि ढोलाच्या तालासुरात खालूबाजाच्या आणि सनईच्या सुरामध्ये अगदी बाहेर पडणार आहे. पुन्हा त्यांच्या गावाला अशीच आपल्याला आपलं मन तृप्त करून आपला आनंद उत्साह वाढवून ही आई झोलाई निघणार आहे, आपल्यापासून दूर जाणार आहे पुन्हा तिच्या गावाला. आता सातांबा गावासाठी पूर्ण सगळ्यांनी हात जोडले. सुरुवात तांदूळ घ्या जरा तांदूळ तांदूळ घ्या हो बाहेर झालं काय? हा बोला. देशी परदेशी मुंबई गावी असलेल्या सर्व लोकशाहीच्या वाटेवरती सादर उभी राहा आणि हा तुला अर्ज घालतो तो अर्जात मानली शब्दात राहा. त्यांच्या घरादारात मुला माता येण्या जाण्या हिंडण्या पिण्यात पैच्या पाण्यात नोकरी धंद्यात सर्व सामील हो आणि त्यांना हातवायात त्यांच्या पाठीवरती सादर उभी राहा. महादेव. बरं म्हणजे बघितलं पाटील बुवांनी गाराणं घातलेलं आहे आणि आमच्या या गावात शिमग्याची पालखी आणून या माटवांची झोलाई आणून आज आमच्या गावाचा उत्साह वाढवलाय महिला पुरुष सगळ्यांचा. त्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा माटवांच्या खेळ्यांना संपूर्ण ग्रामस्थ मंडळाला. आणि आता आपली माटवांची पालखी अशी मिरवणूक थाटामाटाच्या मिरवणुकीमध्ये अगदी 16 उत्सव पार पडणार आहे आणि निघणार आहे ती पालखी आपल्या गावात. तर मित्रांनो आत्ता आपली त्यांना या माटवणकरणीचं झोलाई आईचं वैशिष्ट्य आहे की ती शिमग्याच्या सानेवर शिवाय पालखी नाचवली जात नाही. जेव्हा साणा भरते त्यावेळेस पालखी नाचवली जाते आणि आत्ता फक्त काठी खेळ असतो. ती काठी नाचवताना अगदी पाटील भाऊ आपल्याला दिसणार आहे मनसे म्हणून.
नाचवण्याचा योग आला आणि या योगानिमित्त आपण सुद्धा काठी नाचवण्याचा खेळ अगदी बुवांनी संधी दिल्यामुळे नाचवलेले आहे. आत्ता पालखी आपली निघणार आहे. अगदी या शिमग्याची निमित्ताने माटवणकरी जे आलेले आई झोलाई हिने आपल्याला दर्शन दिलेलं आहे आणि निघणार आहे आता पालखी. सावके सावके
मित्रांनो माटवांची आई आधीने नाचवून गेली बघा आणि आईने नाचवलेल्या सगळ्यांना अशीच दरवर्षीप्रमाणे या शिमग्याच्या उत्सवांमध्ये या सगळ्या पोरीपोरांचा खेळ आणि हा शिमग्याचा उत्सव असाच तिने उत्साह वाढवत जावा हीच विनंती सगळी. आणि आता पालखी आपल्यापासून अगदी आई दूर जाते तर सगळ्यांची भेट घेऊन आता पुन्हा एकदा सगळ्यांना मंडळी सगळ्यांना शिमग्याच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना पुन्हा होळीच्या वगैरे सगळ्यांना आणि शिमग्याचा प्रवास सुखाचा हो ही आईच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. आमच्या सोलायला वाजत गाजत तासाच्या वाजत गाजत धन्यवाद पाटील साहेब. पुन्हा आपण भेटू पुढच्या वर्षी जगलो तर येतो. नक्की नक्की चला चला या इकडे या काय बनते चला चला जाऊ द्या आईला जाऊ द्या पुढे या सोडून तर मित्रांनो आई निघाली आपल्या गावाला. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी नवीन स्वरूपात 2025च्या शिमग्याला. आणि अशीच आईची भेट झालेली आपली आणि आईने आपल्याला तृप्त समाधान केलेलं आणि आता निघाली आपल्या आई गावाला. तर इथंच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या वर्षी शिमग्याला. सगळ्यांना शिमग्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि आई झोलाईचा असाच आपल्याला दर्शन घडू दे हीच तिच्या प्रार्थना. जय हिंद जय महाराष्ट्र.